महिला खूप अग्रेसर असतात कारण जनावरांची सगळी काळजी त्या घेतात. त्यांना पटलं तरच ते अंमलबजावणी होते त्याची, नाही तर ते पुढे जातं. मग त्यांचे आर्थिक पण सांभाळतात ती गणित, पण पुढे येत नाही. त्यांनी पुढे यायला पाहिजे. म्हणून आता तुम्हाला सांगायची गोष्ट अशी विशेष की आता बदल दिसत असेल. डिस्ट्रीब्युटर आता झाल्यात आमच्या महिला. अरे वा. आता डिस्ट्रीब्युटर पर्यंत नुसतीच ते स्वतःची आर्थिक बाजू नाही तर प्रॉडक्टची आर्थिक बाजू सांभाळतात. इथपर्यंतचा हा प्रवास 15-20 वर्षांचा खूप मजेशीर आहे. खूप मोठा आणि मजेशीर आहे. अगदी अगदी. आणखी कुठल्या कुठल्या क्षेत्रावर प्रभाव पडणार तुमचे प्रोडक्ट्स होते? सो एक तर शेती ऍग्रिकल्चरशी रिलेटेड सांगितलं, दुसरे इंडस्ट्रीयल मध्ये असतात. इंडस्ट्रीयल मध्ये काय होतं की कधी काही इंडस्ट्रीयल वेस्ट असतं. आता ह्या इंडस्ट्रीयल वेस्ट मध्ये काही केमिकल्स असे असतात ज्याचा पर्यावरणाला त्रास होतो. बरोबर. आणि ते काढले जायला पाहिजे त्या प्रक्रियेतनं. सो याच्यावरती आम्ही जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणतो त्याच्यामध्ये आमचे काही प्रोडक्ट्स आहेत आणि त्याचं अत्यंत उत्तमरित्या आम्ही त्याला खतामध्ये रूपांतरित करतो. फक्त हा प्रवास माझा आणि माझे काही म्हणजे आपण म्हणू की सहयोगी असे आहेत की त्यांच्या स्वतःच्या पण कंपन्या आहेत, त्यांचा पण असाच सिमिलर प्रवास आहे. आम्ही सगळे मिळून तो करतो. इंधनासाठी कसं काम चालू आहे? इंधनासाठीचं सांगते. आता इंधनाचं संशोधन कसं आहे की आता अनेक कंपन्या आहेत की ज्या फॅक्टरीज करतात, आपापल्या टेक्नॉलॉजी आहे पूर्णपणाने. त्यांची जेव्हा फॅक्टरी उभी